नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे 133 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला बुधवारी प्रारंभ। सिद्धिया वेलफेअर फाउंडेशन तर्फे फागणे येथे महिलांना शिलाई मशीन वाटप व रोजगार निर्मिती कार्यक्रम संपन्न। वडजाई रोड भागातील सर्वे नंबर 391 तील शासकीय जागेवरील अतिक्रमण जेसीबी यंत्राद्वारे करण्यात आले जमीनदोस्त। आणि वरखिडी रोड परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल वायरची चोरी, शेतकरी वर्ग अहवाल देईल। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे 133 पदांसाठी पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेला बुधवारी पहाटे 5 वाजेपासून सुरुवात झाली। पहिल्या दिवशी नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी 35% उमेदवार गैरहजर राहिल्याने त्यांची पोलीस बनण्याची संधी हुकली आहे। धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे 133 पदांसाठी पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेला बुधवारी पहाटे 5 वाजेपासून सुरुवात करण्यात आली। पहिल्या दिवशी नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी 35% उमेदवार गैरहजर राहिल्याने त्यांची पोलीस बनण्याची संधी हुकली आहे। खाकी वर्दी मिळवण्यासाठी महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांनी मैदानावर गर्दी केली असून भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। शहराच्या पोलीस मुख्यालयातील मैदानावर पहाटे 5 वाजताच भरतीचा बिगुल वाजला। मैदानावर प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक प्रणालीद्वारे अंगठ्यांचे ठसे घेऊन ओळख पटवण्यात येत आहे। त्यानंतर उमेदवारांची शारीरिक मोजमापे जसे की उंची आणि छातीची मोजणी आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने केली जात आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे स्वतः मैदानावर उपस्थित राहून प्रत्येक टप्प्याची बारकाईने पाहणी करत आहेत। बुधवारी पहिल्या दिवशी नोंदणी केलेल्या एकूण उमेदवारांपैकी 65% उमेदवारांनी हजेरी लावत आपली शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरले आहेत। मैदानी चाचणीमध्ये धावणे, गोळाफेक आणि लांब उडी यासारख्या विविध मैदानी कौशल्यांची चाचणी घेतली जात आहे। विशेष म्हणजे या प्रक्रियेत कुठेही मानवी हस्तक्षेप किंवा वशिलेबाजीला जागा राहू नये यासाठी संपूर्ण मैदानात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून प्रत्येक इव्हेंटची स्वतंत्र व्हिडिओग्राफी करण्यात येत आहे। ही भरती प्रक्रिया 23 फेब्रुवारी पर्यंत चालणार असून गुणवत्तेच्या जोरावर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचा विश्वास पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी व्यक्त केला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 133 पदांसाठी आजपासून आपण मैदानी चाचणी परीक्षा सुरू केलेली आहे। साधारणतः 23 तारखेपर्यंत ही मैदानी चाचणी परीक्षा चालणार आहे। आज साधारणतः 65% उमेदवारांनी आपल्याकडे नोंदणी केलेली आहे। सगळ्यात पहिले आपण बायोमेट्रिक्स घेत आहोत, त्यांचे फिंगरप्रिंट्स घेत आहोत, त्याच्यानंतर हाईट, चेस्ट आणि मग इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स आपण सुरू केलेले आहेत। सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे व्हिडिओग्राफी देखील आपण करत आहोत जेणेकरून पारदर्शकता मेंटेन राहील। धुळे तालुक्यातील फागणे ते भारत सरकार व नीती आयोग मान्यता प्राप्त सिद्धिया वेलफेअर फाउंडेशन तर्फे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीन वाटप व रोजगार निर्मिती कार्यक्रम संपन्न झाला। धुळे तालुक्यातील फागणे येथे भारत सरकार व नीती आयोग मान्यता प्राप्त सिद्धिया वेलफेअर फाउंडेशन तर्फे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीन वाटप व रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात 100हून अधिक महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले। त्यांना घर बसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। महिलांचे आर्थिक सक्षमीकरणासाठी सदरचा उपक्रम राबवण्यात येत आहे। स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करीत महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी आनंद शेवाळे, योगेश पाटील, पंकज अहिरे, भारती शेवाळे, नूतन निकम, अश्विनी पाटील, रुपाली पाटील, छाया पाटील, प्रतिभा पाटील, दीपिका चौधरी, दीपाली पाटील तसेच ग्रामस्थ पदाधिकारी, माजी उपसरपंच सपना पाटील, जगदीश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। आज तमाम महिलांना, ताईमाईंना सक्षम करण्यासाठी फाउंडेशनने खूप मोठा पाऊल उचललेला आहे किंवा मोठं कार्य हाती घेतलेलं आहे। तमाम ताईमाई यांना फाउंडेशनच्या 2 योजनांचा लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे। पहिली योजना आहे फाउंडेशनची 50% अनुदान या तत्वावरती शिलाई मशीन वाटप। बऱ्याच ठिकाणी आम्ही मिटिंगा घेत असतो, बऱ्याच ठिकाणी आम्हाला चांगले किंवा वाईट किंवा चित्र विचित्र असे अनुभव येतात। बऱ्याच ठिकाणी शंका घेतल्या जातात, 50% अनुदान मग असं कोणी वसका बुडाई घेत असत्या पैसा भरू नाही, किंवा जी ताईमाई गावात मिटिंग घेत असेल किंवा जबाबदारी घेत असेल मग तू जबाबदारी लिशी का, त्याचे नाही देणार तू पैसा दिशी का, असे अनेक प्रश्न विचारले जातात। विचारलेच पाहिजे। ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहाराचा विषय येतो ना, ज्या ठिकाणी पैसा खिशातून काढावा लागतो ना,
तिथं आपण नक्कीच शंका घेतली पाहिजे, त्यात वादच नाही. म्हणून अशा अनेक शंकांना, अडचणींना सामोरे जात जात फाउंडेशनचा हा प्रवास अखंड सुरू आहे, सुरू होता, सुरू आहे आणि अविरत सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे हे कार्य फक्त शहादापुरतं किंवा नंदुरबार जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. हे कार्य जळगाव जिल्ह्यातील धरणगाव परिसरात देखील खूप मोठ्या प्रमाणात याचं जाळं पसरलेलं आहे. तमाम ताईमाईंना तिकडे देखील शिलाई मशीन भेटलेले आहेत, वाटप झालेले आहे. आणि दुसरी जी योजना आहे फाउंडेशनची, ती म्हणजे ज्या ज्या ताईमाईने फाउंडेशन कडून मशीन घेतलेलं आहे त्या त्या ताईमाईला घरी बसल्या त्या शिलाई मशीनच्या आधारावरती रोजगार उपलब्ध करून देणे. या दोघी योजना प्रामुख्याने फाउंडेशन यांच्या विचाराने, संकल्पनेतून सुरू होते, सुरू आहे आणि सुरूच असणार. आमच्या तमाम ज्या काही प्रतिनिधी आहेत, ज्या माझ्या फाउंडेशनच्या लेखी आणि माझ्या बहिणी आहेत, यांची मेहनत ही खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी केलेले कार्य हे खूप उल्लेखनीय आहे, कौतुक करण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या गावात देखील काही महिन्यापूर्वी मी बाळापूर येथे आलो होतो. मला बोलावण्यात आलं होतं, फाउंडेशनला त्या ठिकाणी कॉल आला होता. मी पूर्ण फाउंडेशनच्या टीम सोबत आलो होतो. तिथे मीटिंग वगैरे पण झाली. मग आपल्याच गावाच्या काही ताईमाई आल्या होत्या, त्यांच्यापैकीच सपना मॅडम देखील आल्या होत्या. मग मीटिंग सगळी झाली, सगळी तिथे चर्चा झाली. काय काय फाउंडेशनचं उद्दिष्ट काय, कशा पद्धतीने कार्यप्रणाली आहे, कशी ही कार्यव्यवस्था आहे, याच्यावर चर्चा झाली. आणि जेव्हा मी तिथं परत जायला निघालो, घरी जायला निघालो, त्यावेळेला सपना मॅडमांनी मला विचारलं की सर, आमच्या पण गावात तुम्ही मीटिंग घेणार का? विचारलं त्यांना, तुमचं गाव कोणतं आहे? ते म्हटलं की फागणे. तर मला पहिले माहित नव्हतं की बाळापर्यंत फागणं वेगवेगळं आहे. मी त्याला पण फागणे समजत होतो. मग त्यांना म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तुमच्या गावात पण मीटिंग घेऊ. मग त्यांनी नंबर वगैरे घेतले. मग काही दोन चार दिवसांनी त्यांनी तुमच्यासोबत चर्चा केली असेल, घरी चर्चा केली असेल, कारण घरी त्या अहोंना पण सांगणं गरजेचं आहे ना. आधी परमिशन कोणी दिली पाहिजे? हा, नाश्ता वगैरे सांगितलाय का? कुठे गेले? मागवलाय. एनर्जी थोडी डाऊन व्हायला लागली का ते पण लगेच देण्यात येईल, काळजी करू नका. धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत वडजय रोड भागातील सर्वे नंबर 391 तील शासकीय जागेवरील अतिक्रमण जेसीबी यंत्राद्वारे जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी सकाळी शहराच्या वडजय रोड भागातील सर्वे नंबर 391 अंतिम भूखंड 43 या शासकीय जागेवर धडक कारवाई केली. गेल्या 1.5 वर्षांपासून कायदेशीर प्रक्रियेत असलेल्या या जागेवर मनपाची मालकी असल्याचे उतार्यावरून स्पष्ट झाले होते. तत्कालीन आणि नूतन आयुक्तांच्या आदेशानुसार 28 मे 2024 पासूनच या भागातील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून जागा खाली करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र सण उत्सव, पावसाळा आणि शालेय परीक्षांचा काळ लक्षात घेता प्रशासनाने ही कारवाई काही काळ स्थगित ठेवून नागरिकांना सहकार्याची संधी दिली होती. वारंवार देण्यात आलेल्या सूचना आणि ध्वनी क्षेपकाद्वारे करण्यात आलेल्या आवाहनानंतरही अतिक्रमण न काढल्याने प्रशासनाने पुन्हा नव्याने कायदेशीर नोटिसा जारी केल्या होत्या. काहींनी नोटिसा स्वीकारल्या तर काहींना नोंदणीकृत पोस्टाद्वारे त्या पाठवण्यात आल्या होत्या. या सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करूनही अतिक्रमणधारकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर बुधवारी सकाळी महापालिकेचे पथक पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धडकले. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुजर यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. प्रशासनाचा आक्रमक पवित्रा आणि कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर संबंधित दुकानदार आणि घर मालकांनी स्वतःहून आपली दुकाने व साहित्य काढण्यास प्रशासनाला सहकार्य केले. यामुळे ही मोहीम शांततेत पार पडली. धुळे महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमण हटवून हा परिसर आता पूर्णपणे मोकळा केला असून भविष्यातील नियोजित प्रकल्पांसाठी ही जागा ताब्यात घेतली. कायदेशीर चौकटीत राहून केलेली ही कारवाई शहरातील इतर अतिक्रमणधारकांसाठी एक कडक इशारा मानला जात आहे. महानगरपालिका अतिक्रमण गेल्या 1.5 वर्षापासून वडजय रोड सर्वे नंबर 391 अंतिम भूखंड 43 या जागेवर सदर जागा मनपा मालकीची उतारावरची सभा असल्याने या जागेवर तत्कालीन आयुक्त यांच्या मान्यतेने तसेच नूतन आयुक्त यांच्या मान्यतेने या जागेवरील सर्व व्यावसायिक दुकानदार व मालक यांना
यापूर्वी 28/5/2024 रोजी अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. ध्वनिक शस्त्राद्वारे अनाऊन्सिंग करण्यात आली होती. त्यानंतर सण उत्सव, पावसाळा, शालेय परीक्षा याच्यामुळे सदर प्रकरण स्थगित होतं. त्यानंतरही दुकानदारांनी दुकानं काढले नाही. तर 19/12/25 रोजी पुन्हा त्यांना आम्ही नव्याने नोटिसा दिल्या दुकानात जागा खाली करायच्या. काही लोकांनी स्वीकारलं, काही लोकांना रजिस्टर पण नाही देण्यात आलेले आहे. त्या उपरही त्यांना पुन्हा ध्वनिक शब्दाद्वारे पुकारा करण्यात आल्या असतानाही त्यांचे कोणताही प्रतिसाद न दिला नाही. काल रोजी कारवाई निश्चित होती, परंतु काल शालेय परीक्षा सुरू असल्याने काल पोलीस बंदोबस्त उपलब्ध होऊ नाही शकले नाही. आज रोजी कारवाई निश्चित करण्यात आली आहे. आज रोजी कारवाई सकाळी 10:30 वाजेपासून पोलीस बंदोबस्त सुरू करण्यात आले असून संबंधित दुकानदार हे सुद्धा स्वतःची दुकानं खोलण्यात मदत करत प्रशासनास सहकार्य करत आहेत. धुळे शहरालगत असलेल्या वरखडी रोड परिसरातील 10 ते 12 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. चोरांच्या या सुळसुळाटामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला. धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी रोड परिसरातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले. एकीकडे कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस कष्ट करून पीक वाचवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातलाय. परिसरातील तब्बल 10 ते 12 शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपांच्या केबल वायर कापून नेण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला असून केवळ वायरच नाही तर वन्य प्राण्यांकडून पिकांचे होणारे नुकसानी शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही केवळ ऑनलाईन तक्रारीचे सल्ले मिळत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी आणि वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बळीराजाने केली आहे. माझं नाव राजेंद्र रामदास माळी. वरखेड रोडला आमची शेती आहे. माझ्या आजूबाजूचे सगळे शेतकऱ्यांच्या जवळजवळ 10 ते 12 शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरच्या पंपाची जी वायर असते खाली मोटरला जोडणारी त्या वायरिंग कापून नेल्या. प्रत्येक शेतकऱ्याची 30 फूट 50 फूट 40 फूट 80 फूट अशा हिशोबाची मोटर असते, वायर असते. त्याच्यात तांब्याचं तार असतं. तांब्याचे तार जाळून ते विकलं जातं. अशा पद्धतीने जवळजवळ आज शेतकऱ्यांच्या सगळ्या मोटरीवाल्यांच्या जवळजवळ 12 लोकांचे मोटरींचे वायर चोरून नेलेले आहेत. आत्तापर्यंत आम्ही आज अशा बऱ्याचशा वेळेस कंप्लेंट दिल्या जातं, त्याचं ते निदान लागत नाही. आजही आझादनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, म्हणजे सांगितलं. त्याच्यानंतर आता पोलीस गाडी येऊन गेली. आमच्या सहकार्यासाठी ते साहेब लोक पण आलेले आहेत. ते पण ते पाहत आहे. त्यांनी फोटो वगैरे काढले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की लेखी स्वरूपात एक अर्ज करा, सगळ्या शेतकऱ्यांचं नाव टाका आणि त्याच्यातनं आपण पुढचा मार्ग शोधू आणि चोरांना शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली. आता आम्ही फक्त आशेने राहतो की प्रत्येक वेळा आम्हाला या अशा अडचणी येतात. त्याच्यात आमच्या बाजूला ॲग्रिकल्चर कॉलेज आहे. ॲग्रिकल्चर कॉलेजला लागून सनी आमची शेती आहे. त्याच्यात गहू पीक आहे. मागं रानडुकरांचा त्रास होता, आता हरणं आहेत, मोर आहेत, असे वन्य प्राणींचा एवढा त्रास झालेला आहे. गव्हाचं शेत पूर्ण झोपून गेलेलं आहे. त्याची तुम्हाला बाईट देत असताना त्याच्यानंतर तुम्हाला ती पण शूटिंग देतो. ती परिस्थिती पहा. आम्ही एखादी वन्य प्राणी जर मारलं तर आमची जामीनसुद्धा होत नाही. पण शेतकऱ्याचे जे नुकसान होतं त्याला कोणी दखल घेत नाही. वन विभाग अधिकाऱ्यांना आम्ही आत्ता कंप्लेंट केली. ते म्हणता ऑनलाईन तुम्ही कंप्लेंट करा. आता शेतकरी एवढा जागृत नाही की त्याला ते ऑनलाईन कशी कंप्लेंट करायची. आता आम्हाला त्यांना सांगितलं कुठं जायचं, कसं जायचं. नाही, तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करा, महाविक्रेता याच्या महासेवाला जा, ते कळून देतील. अहो शेतकऱ्याचं काही सांगा तर खरी. वन विभागवाले आम्हाला ती पूर्ण माहिती देऊ शकत नाही. आम्ही अजून काय सांगायला पाहिजे. तरी शेतकऱ्यांसाठी परत या आत्ताच्या काळामध्ये जे झालेलं नुकसान आहे त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य मिळालं पाहिजे. आणि ह्या ज्या रात्रीच्या पोलीस गाडी येते त्यावेळेस राऊंडमध्ये यांना कुठंतरी धडा शिकवल्याशिवाय हे लोक थांबणार नाहीत. मोटरी चोरी जातं, वायर चोरीला जातं. हे शेतकऱ्याचं अगदी नुकसान इतकं आहे की शेतकरी जगतच नाही. इथून सावरलं नाही की दुसऱ्या खड्डा पडतं ते बोलतं नाही की परत होतं. म्हणून आमची विनंती राहील सरकारला, डिपार्टमेंटला, ते शेतकऱ्यांना सहकार्य करा हीच विनंती राहील. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे 133 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला बुधवारी प्रारंभ. सिद्धिया वेलफेअर फाउंडेशन तर्फे फागणे येथे महिलांना शिलाई मशीन वाटप व रोजगार निर्मिती कार्यक्रम संपन्न. वडजाई रोड भागातील सर्वे नंबर 391 तील शासकीय जागेवरील अतिक्रमण JCB यंत्राद्वारे करण्यात आले जमीनदोस्त. आणि वरखेडी रोड परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल वायरची चोरी, शेतकरी वर्ग हवालदिल. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या तर संपले.
दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.